हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी। बघा, आपण लास्ट पार्टमध्ये ह्याच ब्लाऊजची आपण कटिंग पाहिली होती आणि जे आपण स्लीव्स केले आहेत स्टेप बलूनचे त्याची आपण स्टिचिंग पाहिली होती। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण हा ब्लाऊज पूर्ण तयार करायचा आहे, म्हणजे मागची साईड पुढची साईड पूर्ण विदाऊट हे आहे तो ब्लाऊज योगपट्टीचा फोरटक्स ब्लाऊज। बघा, मी माप टाकलीत। आता गळ्याचं माप टाकलंय मी, वरती गळा रुंदी घेतली आहे कारण का हा बोटनेकचा ब्लाऊज आहे। मग गळा रुंदी घेतली 3.5 आणि उंची घेतली गळ्याची 3 इंच आणि खाली त्यांची जेवढी खाली ब्लाऊजची पट्टी असेल म्हणजे खाली त्यांना मागचा गळा जेवढा हवा आहे 3 इंच 3.5 इंच तेवढा ठेवून गळ्याचा आकार दिलाय। हा ब्लाऊज मी विदाऊट कॅनव्हास करणार, म्हणजे कॅनव्हास नाही लावणार आहे ह्याला, कारण का असं पण तुम्ही करू शकता। जर तुम्हाला कॅनव्हास लावायचं असेल तर लावू पण शकता, पण त्याला मग पूर्ण ब्लाऊज स्टिच करून मग नंतर म्हणजे बॅक साईड अशी स्टिच करून घ्यावं लागेल, नंतर तुम्हाला कॅनव्हास लावावं लागेल। बघा, मी असा कट करून घेतलाय। आता वरती जिथे कट केले तिथे आपल्याला नाडी लावायची ही। बघा, आता मी मागचा भाग शिवून घेते। बघा, मागचा भाग ठेवलाय, सरळ ठेवायचा, त्याच्यावर अस्तर ठेवायचं आणि जो गळ्याचा आकार आपण कट करून घेतलाय, तुम्ही ह्याला तुमचं सरकत असेल तर तुम्ही पिन सुद्धा लावू शकता। हा कॉटनचा आहे, एवढं सरकत नव्हतं। बघा, माझा दाब बदलायचा राहिला होता, मी दाब बदलून घेतला कारण का त्याला सिंगल दाब लावलेला होता। बघा, आता बाजूने एकदम पाव इंच मी शिलाई मारते आणि जिथे ह्या ब्लाऊज बघा तिथे टोक आहे 2, तिथे आपल्याला नाडी लावायची आहे। म्हणजे जो बोटनेकचा ब्लाऊज आहे वरती नाडीवाला, तुम्हाला पॅक असेल तर तुम्ही पॅक पण करू शकता, मध्ये मग 1 इंचचा गॅप ठेवून असं। आता तिथे मी नाडी लावून घेते। हा पॅकमध्ये पण होतो, पण मग ह्यांना नाडी पाहिजे होती कारण का त्यांना काहींना असं आवडत नाही की बोटनेक एकदम पॅक आले तर। बघा, 1 पाव इंचावर शिलाई मारून घेतली, एकदम कडेला मारायची, म्हणजे एकदम पण नाही अशी, पण 1 पाव इंचाचा गॅप राहिला पाहिजे। पूर्ण जो गळ्याचा आकार दिलाय मी त्याला पूर्ण मारून घेते। बघा, आणि जिथे नाडीसाठी जागा ठेवली तिथे बघा परत ह्या साईडची नाडी घालून घेते आणि मग तिथे शिलाई मारायची। माझी पूर्ण शिलाई मारून झाली। आता जेवढा आपण कट केलेला आहे गळ्याचा आकार तेवढा कट करून घ्यायचा, जो मेन फॅब्रिकचा भाग आहे तो, कारण का मी गळ्याचा आकाराने अस्तर आधीच कट करून घेतलाय। तुम्हाला असं पण करू शकता किंवा फक्त आकार देऊन पण तुम्ही स्टिच करून घेऊ शकता। आता जेवढा आकार आहे तेवढा मी कट करून घेते। एकदम स्लोली घेतलाय मी हा व्हिडिओ, म्हणजे कसं तुम्हाला पण समजायला सोपं जाईल। बघा, आता मधलं सगळं कट करून घेतलं, जे मेन कापड होतं ते। आता जे आकार आहे, गोल आकार असेल किंवा कॉर्नर असेल त्याला असे कट करून घ्यायचे, थोडे छोटे छोटे कट मारून द्यायचे। बघा, आता मी जिथे कॉर्नर आहे आणि जिथे गोल आकार आहे ना तिथे असे कट दिलेत, म्हणजे पलटी व्यवस्थित होतो आपला ब्लाऊज। बघा, सगळीकडे कट मारले, आता पलटी करते मी। नाडी लावल्यामुळे तो व्यवस्थित बाहेर निघतो तो पार्ट। आता बघा, मी वरून शिलाई मारून घेते एकदम कॉर्नरला। बघा, आता कॉर्नरला शिलाई मारते आणि मग आतून मारून मग त्याला वरून अजून आपल्याला लेस पण लावायची आहे। विदाऊट कॅनव्हासचा थोडासा असं थिकनेस त्याला कमी येतो, म्हणजे असं खूप असं हे नाही होत। जर तुम्ही कॅनव्हास लावला तर बेटर होईल, पण मला पटकन करायचं होतं, मग म्हटलं कॅनव्हास वगैरे कटिंग करत बसेपर्यंत म्हणून मी विदाऊट कॅनव्हासच करते। नाहीतर हे असे वगैरे गळे तुम्ही थोडेसे कॅनव्हासचे केलेत ना की त्याला छान येतात, म्हणजे बसतात पण, असं पण बसतात छान, पण थोडंसं चांगलं वाटतात कॅनव्हासचे। मग त्याला आपल्याला थोडीशी डबल मेहनत करावी लागते, मग शिलाई चार्जेस वाढतात आणि कस्टमरला तेवढे नको पाहिजे असतात। मग आता माझी पूर्ण शिलाई मारून झाली, वरून मारून घेतली की आतून जो कापड आहे अस्तरचा त्याला मारते। बघा, त्याला मारून थोडीशी प्रेस केली म्हणजे छान एकदम असं व्यवस्थित दिसतोय। आता त्याच्यावर आपल्याला लेस लावायचे। ही लेस बघा जी आहे ना कलरफुल, ती कस्टमरनेच दिलेली होती। आता त्याच्यावरती लेस बसवून घेते।
जेवढं तुम्ही ब्लाऊजमध्ये ॲड कराल तेवढे तुमचे चार्जेस वाढतात ब्लाऊजचे, पण कस्टमरला ते नको असतात. परत त्यांचे म्हणणं असतं की एवढी शिलाई झाली, तेवढी शिलाई झाली. मग जेवढं आपल्याला कमीमध्ये करता येईल तेवढं आपण कमी करून द्यायचं. बघा लेस लावून झाली. आता मी हे मारते, टक्स मारते आणि खालची कंबरपट्टी लावते. टक्स मारताना बघा मी कसा मधोमध फोल्ड करून घेते, म्हणजे दोन्ही शोल्डर असे व्यवस्थित जॉईंट झाले पाहिजे. आणि उंचीला 3.5-4 इंचाचा टक्स मारू शकता तुम्ही. बघा दुसऱ्या साईडचा पण व्हिडिओमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत असेल क्लिअर मी कसं करते ते. बघा दोन्ही साईडचे टक्स मारून झालेत. बघा गळा आपला अजित थोडा पण रुंद नाही झाला आहे, तसंच राहिला आहे. आता खाली जी कंबरपट्टी होती ती लावून घ्यायची. तर मी ही 1.5 इंचाची कट करते आणि रुंदीला जेवढा तुमची ब्लाऊजची कमरेचा भाग असेल खाली तेवढी, आणि रुंदी म्हणाल तर त्याची 1.5 इंच ठेवायची, म्हणजे आपला फोल्डला जातो 1 इंच. आता हिला मी शिलाई मारून घेते, कारण का अखंड भाग नव्हता तो तेवढा, मध्ये जॉईंट होत होतं. बघा आता 2 पट्ट्या मी जॉईंट करून घेतल्या. आता त्याला कडेला एकदम 1/2 इंच शिलाई मारायची पहिली. एक्स्ट्रा असेल तर कट करा, नंतर पण कट करू शकता. बघा आता कडेला एकदम 1/2 इंच बारीक बारीक अशी शिलाई मारायची आणि मग ती कंबरपट्टी लावून घ्यायची. बघा आता मी कंबरपट्टी लावते. मेन फॅब्रिक आपलं मेन ब्लाऊज सरळ ठेवला आहे, त्यावर पट्टी उलटी ठेवायची आणि मग स्टिच मारायची. जिथे हे टक्स मारतो ना तिथे थोडीशी चून द्यायची, म्हणजे पट्टी फोल्ड करताना अशी ताणली म्हणजे अशी व्यवस्थित बसते ती. जिथे बघा आपला टक्स पॉईंट असेल ना तिथे थोडीशी जी पट्टी आहे जी आपली आपण घेतली आहे कंबरपट्टी, तिला थोडीशी बारीक बारीक दोन्ही साईडला प्लेट द्यायच्या, म्हणजे व्यवस्थित बसते ती आतमध्ये पलटी केल्यावर. बघा वरून दाबटी दिली, आता आतमध्ये करून मोठी शिलाई मारायची आणि मग तिला नंतर हात शिलाई केल्यावर ती जी आपण मोठी शिलाई मारतो ती काढून घ्यायची. बघा मध्ये मी आता मोठी शिलाई मारते 5 नंबरची, म्हणजे ती काढायला पण आपल्याला बरी पडते. जर छोटी मारली तर काढायला होत नाही पटापट. बघा मागचा भाग पूर्ण आपला तयार झाला आहे. विदाऊट कॅनव्हासचा पण छानच दिसतो, तसं काही नाही. फिनिशिंग पण छान येते, फक्त आपल्या कामावर आहे कसं ते. आता मी ह्याला लटकन होते, ते जे स्लीव्जला लावली होती लेस ती थोडीशी उरली होती, मग म्हटलं लटकनला थोडे लावून घेते खाली, म्हणजे छान दिसतं नाही का. कारण का स्लीव्जला पण त्यांनी दिली होती आणि त्यातली सोडी उरले. मग स्लीव्जला आणि खाली जर लटकनला असेल काही नाही, फक्त 4x4 ते चौकोन करून घेतलेत, त्याला फोल्ड केला आहे आणि त्याच्यावरती खाली लेस लावून घेते, म्हणजे लटकन पण आपले छान दिसतात. आता मी ह्याला दाबण्याबद्दल आपल्या नॉर्मल दाबणीच लावते. बघा असे दिसतील ते, आणि मग नाडीला लावून घ्यायची ती. बघा मी फोल्ड केला आणि वरून शिलाई मारून घ्यायची. हे नॉर्मल सारखेच लटकन आहेत आपले, तेच बनवलेत मी, फक्त त्याला ॲड म्हणून ती लेस लावले, म्हणजे दिसायला पण ते जरा छान दिसतात, म्हणजे वेगळं काहीतरी. कारण का ही त्यांच्या स्लीव्जला पण आहे ना, म्हणून मी डबल शिलाई मारून घेते, म्हणजे निघाली पण नाही पाहिजे ते. बघा किती सुंदर दिसतात लावल्यावर. आता ते पण लावून घेते मी तसेच. बघा दोन्ही पण झालेले आहेत माझे, खूप सुंदर वाटतात असे. कारण का सिंपल ठेवण्यापेक्षा असं काहीतरी थोडंसं वेगळं केलं की मग त्याचा लुक परत चेंज होतो. चला आता पुढचा भाग करायला घेते. बघा मी मेन फॅब्रिक सरळ ठेवलं, त्याच्यावर अस्तर ठेवायचे आणि जो पहिला आपल्या गळ्याचा आकार आहे त्यांचा पंचकोनी होता, मग तिथून फक्त शिलाई मारून हे पलटी करून घ्यायचे आपल्याला. बघा आता मी कसं करते ते दाखवते तुम्हाला. जो आपला तुमचा गोळ असेल, पानगळा असेल, चौकोनी असेल, कुठलाही असू द्या, पंचकोनी असू द्या, जर तुम्हाला पलटी करायचं असेल तर मेन फॅब्रिक सरळ ठेवायचं, त्यावर अस्तर ठेवायचं. बघा एक्स्ट्रा असेल तर ते कट करून टाकायचं आणि मग त्याला पलटी करायचे आतमध्ये. बघा आता इथं मी सुद्धा कट देते, कारण का थोडासा गोळाकार आकार आहे आणि तिथे कॉर्नरला पॉईंट आहे. आता त्याला दाबटीप मारून द्यायची, म्हणजे पलटी व्यवस्थित होतं. कुठल्याही गोष्टीला आपण दाबटीप मारली ना की तो गळा आतमध्ये छान आपला पलटी होतो मस्त.
मग आता दाबटीप मारली तर परत वरून एक शिलाई मारून द्यायची, म्हणजे फिनिशिंग पण छान येते आपली. पण असे कॉटनचे वगैरे ब्लाऊज असेल मग शिवायला प्रॉब्लेम नाही. जर सिंथेटिक वगैरे असेल तर थोडासा प्रॉब्लेम होतो. आता आतून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि बाजूचं एक्स्ट्रा असेल तर ते कट करून टाकायचं. बघा मी आतून मेन फॅब्रिकला आता अस्तरची शिलाई मारून घेते आणि एक्स्ट्रा जेवढं एक्स्ट्रा असेल तेवढं तुमचं कटिंग करून टाकायचं. मग आता माझं शिलाई मारून झाली. आता एक्स्ट्रा आहे ते मी कट करते. आता दुसरा पार्ट पण सेम तसाच करून घ्यायचा आहे. बघा माझे दोन्ही पण पार्ट तयार करून झाले आहेत. मी दुसरा नाही दाखवला कारण का सेम तसाच होता. आता टक्स मारायचे आहेत. तर टक्स कसे मारले ते तुम्हाला मी दाखवते. बघा इकडून गळ्याच्या साईडने 3.5 इंचावर घ्यायचं पहिले मेन टक्स आहे तो, आणि मग त्याच्या आतले दुसरे मारायचे बाजूबाजूचे. आणि मग आता दोन्ही पण टक्स सेम यायला पाहिजे. त्यासाठी बघा एकावर एक असं ठेवून घ्यायचं आणि थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे त्या साईडला पण ते टक्स उमटतात. आता पहिला टक्स मी घेतला जो मेन टक्स आहे तो गळ्याच्या साईडने 3.5 उंची 4-4.5 घेतली आणि बाजूचे 1.5 इंचाचा गॅप ठेवून बाकीचे 4 टक्स मारून घ्यायचे. आता पहिला हा गळ्याच्या साईडने 3.5 घेतला आणि त्याची रुंदी घेतली पाऊण म्हणजे 1.5 इंचाचा टक्स तयार होतो तो, म्हणजे इकडे पाऊण आणि इकडे पाऊण असं. आता बाजूचे मारून घेते बघा मी, आणि बाजूचे जो मेन मारला आहे टक्स त्याची उंची 4-4.5 पर्यंत आले, तिथून मग 1.5 इंचाचा गॅप ठेवून बाजूचे टक्स मारायचे. हा बरोबर आपला मुंड्यात इथे काखेत येतो हा वरचा टक्स मी जो आत्ता मारते तो बघा. हा तिसरा झाला आणि चौथा जो आपला येतो तो जिकडून आपण हुकलूक पट्टा लावतो त्या साईडने येतो चौथा. हा विदाऊट योगपट्टी ब्लाऊज आहे, त्याला योगपट्टी नाही आहे. हा अखंड म्हणजे ह्याची चेस्ट कमी होती मग अशांना म्हणजे चालून जातं, तसं काही नाही, नॉर्मली छान दिसतो हा पण ब्लाऊज. बघा ह्याला योगपट्टीच नाही. बघा 4ही माझे टक्स मारून झाले आणि बसतो पण छान. आता ही पण मारून घेते ह्या साईडचे. बघा दोन्ही पण टक्स मारून झालेत. आता आपल्याला हुकाच्या पट्ट्या लावायचे आहेत. बघा आता जी डाव्या साईडचा माझा हात आहे त्याला आपण जी हुकाची पट्टी लावायची तिला पलटी करायचे. बघा इथं मी 1-2 इंचाचे 2.5 इंचाच्या पट्ट्या काढून घेतो. जी हुकाची ती 2 इंचाची काढून घ्यायची आणि जी आय साईडची असते ती 2.5 इंचाची घ्यायची. बघा सरळ साईडवर लावली. आता तिला हुकाची आहे ना मग ती आपल्याला आतमध्ये पलटी करायची आहे. वरून मी फोल्ड केलं कारण का वरून आपलं फिनिशिंग होतं गळ्याची, त्याच्यामुळे वरून फोल्ड केलं आणि मग आतमध्ये 1-2 फोल्ड करून ती पट्टी एकदम आत पलटी करायची, बाहेर अजिबात ठेवायची नाही आहे. बघा ही आपली हुकाची पट्टी लावून झाली. आता ह्या साईडची आयची लावायची, ती आत लावायची आणि सरळ साईडला पलटी करायची. बघा ती आतून लावायची आणि सरळ साईडला पलटी करायची. बघा आता मी आतून लावलं आणि आता ह्याला मी जे आपले साधे नॉर्मल असतात मशीनवरचेच आय करणार. बघा त्याला तिकडून थोडंसं फोल्ड केलं, एक शिलाई मारायची कॉर्नरला, एकदम फोल्ड केल्यावर एकदम कॉर्नरला मारायची, साईड टिप आली पाहिजे आपली, आणि मग तिला सरळ साईडवर पलटी करायची मध्ये थोडासा ठेवून. बघा सरळ साईड आणि त्याला मध्ये टिप मारून घ्यायची. ज्यावेळेस आपण मशीनवरचे करतो त्यावेळेस त्याला मध्ये टिप मारायची. मी तुम्हाला दाखवते पुढे मी कसे आय करते ते मशीनवरचे. बघा आता दोन्ही मोजून घ्यायचे व्यवस्थित आहेत ना. जर कमी जास्त होत असेल तर खालून पट्टी कट करायची कारण का खालून ह्याला अजून आपल्याला पट्टी लावायची एक्स्ट्रा. ह्याला काही योगपट्टी वगैरे नव्हती. मग जशी आपण कमरेला पट्टी बसवतो ना सेम तशीच ह्याला लावायची आहे. बघा समोरून बघा टीप मारली आणि आता तिला परत दाबटीप मारायचे आणि आतमध्ये फोल्ड करायची. ही काही तुम्ही हातशिलाईसुद्धा करू शकता. मी डायरेक्ट फोल्ड करते. तुम्हाला हवे असेल तर जशी आपण मागे लावतो हातशिलाई पट्टी तशीसुद्धा करू शकता. पण बघा मी डायरेक्ट फोल्ड केले आणि फोल्ड करून फक्त एक टीप मारून घ्यायची. बघा फोल्ड करून डायरेक्ट एक टीप मारून घेतली. एक्स्ट्रा जेवढं असेल तेवढं कट करून टाकायचं. बघा छान वाटतंय. पफ पण त्याचं छान आलेलं आहे. आता दुसऱ्या साईडची पट्टी पण सेम मी तशीच लावून घेते. सरळ लावायची आणि आतमध्ये फोल्ड करायची. कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला?
व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही, कारण का एवढी ब्लाऊजं शिवायची असतात. त्याच्यामुळं रोज व्हिडिओ काढणं शक्य होत नाही, की रोज वेगळं काहीतरी बनवलं जातं, रोज वेगळं काहीतरी शिवलं जातं, ब्लाऊजचे पॅटर्न होतात, पण व्हिडिओ काढायलाच जमत नाही, कारण का पटकन घाईनं द्यायचे असतात, हे असतात. त्याच्यामुळं बघा आता मी ते जे आय आहेत ते करून घेते. हे मशीनवरचे करते मी. जर 7.5पेक्षा मोठी पट्टी असेल तुमची तर 7.5पेक्षा जर मोठी पट्टी असेल ना तर कमीत कमी 7 आय करायचे, आणि 7.5पेक्षा कमी असेल आपली पट्टी 5-6 तर मग 5 करू शकता. पण 7.5च्या पुढे जर पट्टी केली तर मग 6 करायचे. मग 1.5 इंचावर बरोबर ते 6 आय बसतात. बघा आता मी आय करून घेते ते मशीनवरचे. तुम्ही हाताने पण करू शकता, तसं काही नाही, पण मी काही ब्लाऊजला मशीनवर करते, काहींना हाताने करते. हे पण सोपे पडतात करायला. आणि आपल्याला थोडंसं काम असतं ज्यावेळेस, कारण का ते आय करायला थोडा वेळ लागतो ज्यावेळी पण हाताचे करतो ते. हे पण काही निघत नाही, व्यवस्थित बसतात, असं काही नाही. तुम्ही प्रॉपर एकदम बारीक शिलाई मारली ना तर व्यवस्थित बसतात बघा. बघा माझे आय करून झालेले आहेत. आता पुढचा भागसुद्धा आपला तयार झाला आहे दोन्ही साईड. बघा परत चेक करायचं. बघा मस्त पंचकोनी गळा आहे ह्यांचा. आता पुढचा मागचा मी जॉईन करून घेते. मागचा भाग सरळ ठेवला आहे, त्याच्यावर पुढचे उलटे ठेवायचे आणि वरून अर्धा इंच टिप मारून घ्यायची. बघा डबल मारायची म्हणजे निघत नाही. आता दोन्ही पार्ट जॉईन करून घ्यायचे. तुम्हाला जर वाटत असेल पुढचा मागचा कुठला थोडासा 5 इंचांनी वगैरे एक्स्ट्रा असेल भाग तुमचा तर कट करायचा, काही प्रॉब्लेम नाही होत. कारण का आपण पुढच्याला आता ह्याला पट्टी वगैरे नाही म्हणून, कारण का योग पट्टी वगैरे असेल तर होतं थोडाफार 1/2 इंच वगैरे जास्त, मग तसं काही नाही प्रॉब्लेम, कट करून टाकायचं. आता दोन्ही शोल्डर बघा, शोल्डर पहिले मोजून घ्यायचे, कारण का शिवताना थोडं पुढं मागं होतं. मग दोन्ही चेक केले सेम असेल तर मग काही नाही, आणि जर थोडंसं एक्स्ट्रा एखादी रेश वगैरे असेल तर कटिंग करायचं. त्याच्यानंतर मी हे बघते बघा माप एक्स्ट्रा, आता बघा एवढं एक्स्ट्रा होतं आहे. मग त्याच्यामुळं मी, कारण का आपण टक्स मारताना ज्यावेळेस आपण एक्स्ट्रा घेतलेलं असतं तेवढं मी क्रॉस कट करून टाकते. बघा मी मोजते कसे ते, म्हणजे ब्लाऊजची फिटिंग पण एकदम परफेक्ट येते. बघा व्यवस्थित झालं. आता आपण शोल्डर इकडे मोजून घ्यायचं, जे आपण फिटिंग करतो त्या साईडला पण एकदम 1/2 इंचाचा जरी फरक असेल तरी पण कट करून टाकायचं. कारण का आपण माप घेताना 2-2 इंच एक्स्ट्रा घेतो, त्याच्यामुळं काही फरक नाही पडत त्याला. आता आपण जी प्रेस बटनची पट्टी आहे ती करून घ्यायची. 1 इंचाची पट्टी घ्यायची, तिला नुसती फोल्ड करून घ्यायची, म्हणजे दोन्ही पट्ट्या एकाच ह्याच्यात तयार होतात आपल्या. दोरा संपला, मध्ये दोरा संपला की परत दोरा, परत तेच. बघा माझं मी ते करून घेतलं. आता आपण स्लीव्ज बसून घ्यायचे. बघा आता ह्याला काय पुढचा मागचा भाग वेगळा असा नसतो, त्याचा जो मगाशी मी तुम्हाला म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले की स्लीव्ज कसे बनवलेत मी, ते डायरेक्ट आता मी जॉईन करून घेते. कारण का मागच्या व्हिडिओत जेव्हा मी स्लीव्ज दाखवले तेव्हा त्याच्यात चुण्या वगैरे मारायच्या पूर्ण दाखवले, मग ह्याच्यात काय मी तो ॲड नाही केला आहे पार्ट. मग जसं आता स्टिच करून घेतलं आहे तसंच मी बसून घेते पूर्ण स्लीव्ज. ज्या चुन्यांचा मध्य येतो तो पूर्ण आपल्या शोल्डरचा जो मध्य असतो त्याच्यावर ठेवून दोन्ही साईडचे स्लीव्ज मी जॉईन करून घेते. तो जर तुम्हाला म्हणजे समजत नसेल मी कशी स्लीव्ज तयार केले, तो माझा मागचा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही, त्याच्यात मी डिटेल स्लीव्ज दाखवलेली आहे ही कशी तयार केली आहे ती. बघा स्लीव्ज बसून झाले. छोट्याशा चुन्या घेतलेल्या आहेत, कारण का ह्यांचं खूप एक्स्ट्रा नव्हतं सोडलं आहे, 2.5 इंचचं सोडलेलं. बघा दोन्ही पण बसून झालेत. आता आपण फिटिंगचं माप टाकू. ती काय बसवताना मी दाखवली नाही, कारण का जशी पहिली बसवली तशी दुसरी पण बसवली. आता फिटिंगचं माप टाकते. त्यांचे 4.5 इंचचा दंडघेर होता, खूप छोटं माप आहे. आणि मग 4.5 आणि प्लस ते 2 इंच आपण शिलाई मार्जिन सोडायची. एकदम कडेला बघा टिप मारून घ्यायची पहिली. बघा एकदम कडेला टिप सरळावर मारायची, नंतर आपल्याला उलटं पलटी करायची. जर तुम्ही हे ओव्हरलॉक वगैरे करत असाल तर डायरेक्ट आतल्या साईडने केलं तरी चालतं. मी काय ओव्हरलॉक वगैरे करत नाही बसत, त्याच्यामुळं मी पहिली सरळवर टिप मारते, त्याच्यानंतर पलटी करून मग आतून एक टिप मारायची. जर तुम्ही ओव्हरलॉक करत असेल तर डायरेक्ट आतून टिप मारली तरी चालते.
बघा सरळ साईडवर मी दोन्ही साईडने टीप मारून घेतली. आता मोजून घ्यायचं पहिलं ब्लाऊज किती आहे. जर एक्स्ट्रा असेल तर कटिंग करायचं. सरळ साईडवर मारल्यावर पण मोजायचं. थोडंसं एक्स्ट्रा वाटलं मला म्हणून मी थोडं अजून अर्धा इंच खाली कॉर्नरला शिलाई मारून आणि मग त्याच्यानंतर ते कटिंग करायचं. बघा ही सुद्धा साईड मी अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे असं वाटत होतं मला की खूप जास्त होते फिटिंगला, तर मग कटिंग करून टाकायचं. आता ती शिलाई मारून झाली की आत परत फोल्ड करायचा. आता जी आतली बाजू आहे त्याच्यावर एक बाजूने शिलाई मारून घ्यायची एकदम पाव इंचावर. बघा एकदम पाव इंचावर शिलाई मारली आणि त्याच्यानंतर आपल्याला आता फिटिंगचं माप टाकायचं. दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आधी कडेला एकदम. बघा मी दोन्ही साईडला शिलाई मारून घेते. कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला? जर आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करावा. म्हणजे तुम्हाला रोज जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला रोजचं नोटिफिकेशन मी रोज म्हणजे आठवड्यातून 3 वगैरे व्हिडिओ टाकते मी. मग तुम्हाला पण समजेल कुठला व्हिडिओ आला आहे, कुठले ब्लाऊजचे पॅटर्न आले आहेत ते. बघा आता एवढं एक्स्ट्रा राहतं आहे त्याचं 2 फोल्ड करून मी जेवढं मार्किंग राहील तेवढी आपली शिलाईची मार्जिन होते. म्हणजे पहिला एक फोल्ड करायचा नंतर एक फोल्ड करायचा म्हणजे तो 4 पार्टमध्ये डिवाईड होतो. बघा आता 1.25 इंचावर राहिलं होतं. मग मी आता शिलाई मार्जिन म्हणजे ब्लाऊजची फिटिंग करून घेते. खाली 1.25 इंच कमरेला आणि स्लीव्जला त्यांची 4.5 इंचावर दंडघेर होतं. मग आपण लेस बसवताना पण तशीच बसवले. मी ह्याचे डिटेल सांगितलेत मी मागच्या व्हिडिओमध्ये की लेस कशी बसवली आहे ती, कारण का पूर्ण पण नाही बसवून घ्यायची. बघा आता मी फिटिंगचा 2-3 शिलाई मारून घ्यायच्या तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या. मी एक 3च मारते, खूप जास्त नाही मारत. आता ह्या साईडचं केलं सेम त्या साईडचं सुद्धा सेम करून घेते. बघा 4.5 इंचावर दंडघेर. म्हणून आपण जी लेस लावतो ती लावते वेळी दंडघेरपर्यंतच लावायची, खूप एक्स्ट्रा नाही घ्यायची. मग फिटिंगला आपल्याला प्रॉब्लेम येतो तो तसा. ह्या साईडला सुद्धा आता बघा खाली कमरेचा भाग 1.25 इंचावर मी शिलाई मारून घेतली म्हणजे आपण 1.25 इंचाचं मार्जिन राहिलं होतं. बघा आता माझा पूर्ण ब्लाऊज स्टिच करून झाला आहे. किती सुंदर आणि किती छान दिसतोय बघा ब्लाऊज. चुन्या तर इतक्या मस्त आलेल्या आहेत. छोट्याच काढल्यात एकदम छोट्या छोट्या. आणि लटकनला जे आपण लेस उरली होती ती लावली त्याच्यामुळे अजून त्याचा छान आकार दिसतोय बघा. बघा खूप सुंदर असा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे विदाऊट योगपट्टीचा 4 टक्स ब्लाऊज. कसा वाटला तुम्हाला हा ब्लाऊज?